नमस्कार मित्रांनो, BFSI मराठी टॉक्समध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक जॉब अशोर्ड प्रोग्राम पाहणार आहोत आणि हा जॉब अशोर्ड प्रोग्राम आहे ॲक्सिस बँककडून. जसे की तुम्हाला माहित आहे, ॲक्सिस बँक मणिपाल अकॅडमी सोबत बरेच प्रोग्राम लॉन्च करते. ॲक्सिस बँकनी त्यांचा मेन प्रोग्राम आहे यंग बँकर्स प्रोग्राम, तो खूप वर्षापासून चालत आहे. तर त्यांनी दुसरा ऑपरेशन्समध्ये प्रोग्राम लॉन्च केला होता मागच्या वर्षी 2023मध्ये, 24मध्ये. आणि त्याच्यानंतर सेल्स म्हणजे रिटेल लेंडिंग प्रोग्राम हेही त्यांनी लॉन्च केला होता लोन सेल्समध्ये. तर अशाच प्रकारे आणखीन एक प्रोग्राम त्यांनी लॉन्च केला आहे आणि सेकंड बॅचसाठी याच्या ॲप्लिकेशन्स ओपन आहेत मित्रांनो. जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, रजिस्ट्रेशन ओपन फॉर सेकंड बॅच इथे तुम्ही पाहू शकता. तर हा प्रोग्राम आहे भारत बँकिंग प्रोग्राम. तर अगदी भारत बँकिंग प्रोग्राम हा नाव का आहे आणि हा प्रोग्राम काय आहे आपण अगोदर समजून घेऊयात. तर भारत बँकिंग जे आहे मित्रांनो, जसं की बँकेमध्ये तुम्ही पाहता सर्व्हिसेस असतात, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट किंवा लोन सर्व्हिसेस असतील, बऱ्याच अशा इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. तर ह्या सर्व बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या जनरली अर्बन एरियाजमध्ये तुम्हाला जास्त इन्क्लुजन मिळतं त्यांचं. तर ह्या बँकेनं एक इनिशिएटिव्ह चालू केला आहे भारत बँकिंग प्रोग्राम या नावाने, जेणेकरून सेमी अर्बन एरियाज आणि रुरल एरियामध्ये या सर्व सर्व्हिसेस, बँकिंग सर्व्हिसेस पोहोचाव्यात. तर ह्या उद्देशाने हा प्रोग्राम लॉन्च केला आहे. तर तुम्ही ह्या डिपार्टमेंटमध्ये इथे काम करणार आहात आणि जे प्रोफाईल राहणार आहे हे कम्प्लिटली सेल्समध्ये राहणार आहे. मी अगोदर तुम्हाला क्लिअर करतो, हे कम्प्लीट सेल्सची प्रोफाईल राहणार आहे. इथे कुठले ऑपरेशन्स नाही आहे मित्रांनो, तुम्हाला फील्ड वर्क करावं लागेल. आणि तुमची जी पोस्टिंग होणार आहे ती मेनली सेमी अर्बन किंवा रुरल एरियामध्येच असेल. आणि जेणेकरून तुम्हाला तिथे प्रिफरन्स तर अगोदर घेतला जाईल तुमचा, आणि 99% तुम्हाला तुमचा जो प्रिफर्ड लोकेशन आहे तिथेच मिळून जाईल मित्रांनो. पण बँकेच्या हे डिस्क्रिशनरी पॉवर असतं कुठे द्यायचं काय नाही, जेव्हा कुठे बिझनेस कमी असतो, वॅकन्सीज असतात. आणि हा प्रोग्रामबद्दल आपण आता डिटेल्समध्ये माहिती घेऊयात. पहिल्यांदा आपण इलिजिबिलिटी चेक करूया मित्रांनो. तर तुम्ही इथे FAQ सेक्शनमध्ये आलात तर इलिजिबिलिटी तुम्हाला इथे मिळून जाईल. सिम्पल इथे तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे मित्रांनो, 50% तुम्हाला मार्क असले पाहिजे फायनल इयरमध्ये. याच्यानंतर दुसरं आहे एज लिमिट. तर मॅक्सिमम एज लिमिट 35 इयर्स. हे खूपच बेनिफिट आहे मित्रांनो. ज्या कॅन्डिडेट्सला जॉब आणखीन भेटला नाही आहे 30 एजपर्यंत, तर त्यांच्यासाठी हे एकदम सोन संधी आहे की तुम्ही बँकेमध्ये एंट्री घेऊ शकता. आणि आणखीन एक दिलेलं आहे, कॅन्डिडेट्स इन द फायनल इयर ऑफ ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन who have participated in the examinations and are awaiting the results are also eligible for the program. जर तुमचा रिझल्ट पेंडिंग आहे आणि तुम्ही फायनल इयरची एक्झाम दिली आहे मित्रांनो, जसे की आता ह्या पिरियड हा तोच आहे, तरी सुद्धा तुम्ही ते अप्लाय करू शकता. पण तुमचं रिझल्ट यायला पाहिजे प्रोग्राम सुरू होण्याबद्दल अगोदर. हे एवढं सबमिट करायला लागेल तुम्हाला ओरिजिनल मार्कशीट. आणखीन जर इलिजिबिलिटीमध्ये देखलं म्हणजे इथं पाहिलं तुम्हाला जेथे की इलिजिबिलिटी तुमची मेट होत नाहीये, तर अशा कंडिशन्स काय आहेत. यू हॅव ए रिलेटिव्ह एम्प्लॉईड ॲट ॲक्सिस बँक ॲज पर द बँक्स रिलेटिव्ह हायरिंग पॉलिसी. आता बँकेची जी हायरिंग पॉलिसी असते तिथे असतात मित्रांनो कंडिशन्स की जिथे तुमचं बँकेमध्ये रिलेटिव्ह वगैरे नसायला पाहिजे. तर प्रत्येक कंपनीची वेगवेगळी असते, तर ती कंडिशन तुम्ही इथे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. फर्दर मोर, इफ 2 relatives are selected for the program, the candidates with a lower assessment score will be required to withdraw their application. आता इथे याचं म्हणणं काय, आणखीन आता समजा उदाहरणार्थ 2 रिलेटिव्ज आहेत, म्हणजे तुमचे 2 भाऊ वगैरे असतील, सख्खे किंवा सख्खे चुलत, सर्व 2 कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलेलं आहे आता ह्या प्रोग्राममध्ये आणि दोघांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. पण जे स्कोअर जे आहे मित्रांनो दोघांमध्ये, जर 100 मार्काचा एक्झाम असेल तर एका कॅन्डिडेटला पडलेले आहेत 80 मार्क, दुसऱ्या कॅन्डिडेटला पडलेले आहेत 85 मार्क. तर तो 80 वाला जो आहे त्याला स्वतःहून विथड्रॉ करावा लागेल, म्हणजे तो कन्सिडर नाही करू शकत ह्या प्रोग्रामसाठी. तर ह्याचं हे सिम्पल मिनिंग आहे. यू हॅव बीन इन्वॉल्ड इन एनी डिसिप्लिनरी प्रोसिडिंग्स बाय प्रिव्हियस एम्प्लॉयर्स ॲट एनी पॉईंट. म्हणजे तुमच्यावरती कुठलं प्रिव्हियस एम्प्लॉयकडून फायरिंग म्हणजे तुम्ही स्वतःहून कामावून तुम्हाला काढलेलं नसेल, अशा गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. आणि क्रिमिनल वगैरे केसेस तुमच्याकडे नसले पाहिजे, लिगल ॲक्शन वगैरे ह्या गोष्टी आहेत. आणि प्रिफरन्स बघितलं तर इलिजिबल कॅन्डिडेट्स विथ प्रोफिशियन्सी इन इंग्लिश, रिजनल लँग्वेज हिंदी. तुम्हाला इथे हिंदी, इंग्लिश याचं प्रिफरन्स दिलं जाईल. हिंदी येत असेल, इंग्लिश येत असेल चांगली. आणि ग्रॅज्युएशन जर BA BSc मध्ये असेल, स्पेशली इन ॲग्रिकल्चर,
तर तुम्हाला जास्त प्रेफरन्स मिळेल मित्रांनो, जर तुम्ही BA असाल किंवा BSc ॲग्रिकल्चर असाल. इम्पॉर्टंट नोट वगैरे तुम्ही बघून घ्या मित्रांनो, काही ते जास्ती हे कन्सिडर होत नाही आहे, पण हे इथे मेन्शन केलेलं असतं. बँक डिसिजन बँकेवरती अवलंबून आहे मित्रांनो, सर्व इलिजिबिलिटी वगैरे ठरवणं यांचं हे म्हणणं आहे. हू शूड अप्लाय, या तुम्ही गोष्टी पाहून घ्या मित्रांनो, ह्या काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत. मतलब ग्रॅज्युएशन आहे, फ्रेशर वगैरे असेल, फ्रेशर तर तुम्ही अप्लाय करू शकताच, किंवा वर्क एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा तुम्ही ते अप्लाय करू शकता. इथे वर्क एक्सपिरियन्स तुमचा किती असायला पाहिजे यांनी मेन्शन नाही केलेलं आहे. जर 2, 3, 4 किती असेल तरी चालेल मित्रांनो, फक्त तुमची एज आहे ही 35 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे. आता सिलेक्शन प्रोसेस पाहून घेऊया. पहिली स्टेप आहे मित्रांनो ॲप्लिकेशन करणे. दुसरी स्टेप आहे ॲनालिटिकल असेसमेंट. तुमची एक असेसमेंटची लिंक तुम्हाला येईल मेलवरती. त्याच्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर ॲसेसमेंट क्लिअर केल्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होईल तुमचा ॲक्सिस बँकसोबत. त्याच्यानंतर इश्युअन्स ऑफ ॲडमिशन लेटर म्हणजे प्रोव्हिजनल ऑफर लेटर तुम्हाला मिळेल. देन रिसिव्ह अँड LOI आफ्टर सिलेक्शन म्हणजे लेटर ऑफ इंटेंट तुम्हाला मिळेल, से की प्रोव्हिजनल लेटर सारखंच असतं. फी डिपॉझिट, इथे तुम्हाला नंतरनं जी फी डिपॉझिट आहे प्रोग्रामची ती करायला लागेल. डॉक्युमेंट्सबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो, पॅन कार्ड, आधार कार्ड, KYC डॉक्युमेंट्स आणि 10th 12th आणि ग्रॅज्युएशन मार्कशीट, सर्व ग्रॅज्युएशन मार्कशीट इथे लागतील. आता प्रोग्राम स्ट्रक्चर कसा असेल हे आपण पाहूयात, म्हणजे फीज वगैरे काय आहे. तर मित्रांनो हा 1 वर्षाचा प्रोग्राम आहे, 12 मंथ्सचा, ज्याच्यामध्ये 3 महिन्याचा तुमचं कॅम्पस ट्रेनिंग होणार आहे बिमल मुंजल युनिव्हर्सिटी सोबत. आता ही युनिव्हर्सिटी कोणती आपण डिस्कस करूया. फॉलोड बाय 4 मंथ ऑफ इंटर्नशिप, 4 महिन्याचा इंटर्नशिप पिरियड असेल. त्याच्यानंतर तुमचा 5 महिन्याचा OJT पिरियड असेल, म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग. इंटर्नशिप आणि OJT मध्ये काय आहे डिफरन्स. इंटर्नशिपमध्ये तुम्ही काम शिकता आणि इथं OJT मध्ये ॲक्च्युअल करता. एक सिम्पल लँग्वेज, कॅन्डिडेट विल एम्बार्क ऑन देअर रोल्स विद इन ॲक्सिस बँक. Joining the Axis Bank. Post program completion, you will step into the dynamic sales role. हे पाहून घ्या मित्रांनो, सेल्स रोल आहे. With pivotal position involves promoting and offering range of banking and financial products. जसे की आपण डिस्कस केलं, बँकिंग आणि फायनान्शियल प्रोडक्ट्स तुम्हाला इथे सेल करायचे आहेत. टू द बँक्स एक्झिस्टिंग अँड न्यू कस्टमर्स, म्हणजे नवीन कस्टमर या एक्झिस्टिंग कस्टमर या. एलिजिबिलिटी वगैरे आपण इथे बघितलेली आहे. तुम्ही इथे 1 by 1 चेक करा मित्रांनो. इथे तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे मिळणार आहे. याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम इन बँकिंग अँड बँकिंग सर्व्हिसेस फ्रॉम बिमल मुंजल युनिव्हर्सिटी फॉर कंटिन्युइंग एज्युकेशन पोस्ट सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस प्रोग्राम. जर 12 मंथ्स तुम्ही कंप्लीट केलं तरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं इथे. आता व्हॉट हॅपन्स इफ ड्रॉपआउट जर असेल तर तुम्हाला फी रिफंड केले जात नाही मित्रांनो. एकदा तुम्ही एनरोल केला तर तुम्हाला फी रिफंड नाही आहे, हे कन्सिडर करा. आता स्टायफंड बद्दल काय आहे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे, तुम्हाला 5,000 रुपये 3 महिन्यामध्ये मिळेल कॅम्पस ट्रेनिंगमध्ये. 4थ्या महिन्यापासून तुमची सॅलरी स्टार्ट होईल मित्रांनो. हे खूपच ॲडव्हान्टेज आहे याच्यामध्ये. एजचं हे फायदा आहे तुम्हाला, ज्याची एज जास्त आहे. आणि इथे तुम्हाला सी आहे, म्हणजे तुमची सॅलरी जी आहे आफ्टर 3 मंथ्स, मतलब 4थ्या महिन्यापासून तुम्हाला इथे सॅलरी मिळून जाईल. हे कुठल्याही प्रोग्राममध्ये नाही आहे असे. इंटर्नशिप OJT मध्ये वेगवेगळी तुम्हाला स्टायपंड देतात, पण तुमची इथं 4th मंथपासून तुम्हाला सॅलरी मिळेल. आता ग्रेड वगैरे काय आहे, तुमचं बेसिक ग्रेड राहणार आहे मित्रांनो असिस्टंट मॅनेजर ॲक्सिस बँकमध्ये. आणि सेल्स रोल आहे तुमचा. ॲन्युअल CTC जर बघितलात 4.42 LPA to 4.8. आता इन हँड सॅलरी जर बघितली तर तुमची 28-29 या आसपास येईल, किंवा जर 4.8 असेल तर 30च्या आसपास तुमची इथे इन हँड सॅलरी मिळेल. याच्यामध्ये PF ग्रॅज्युएटी सर्व आहे मित्रांनो, आणि व्हेरिएबल पे ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. व्हेरिएबल पेमध्ये तुमचं लोन बेनिफिट्स वगैरे सर्व येतात. आता होम टाउन मिळेल का नाही तुम्हाला, इथे बघा मित्रांनो. पोस्टिंग अलोकेशन ड्युरिंग इंटर्नशिप अँड OJT would solely depend upon business requirement of the bank. While सर्कल प्रिफरन्स तुमचं इथं सर्कल प्रिफरन्स म्हणजे काय असतं, बँक हे अनेक सर्कलमध्ये डिवाइडेड असते. तर तुमचं महाराष्ट्र सर्कल असेल, कर्नाटक सर्कल असेल, असं काही ते प्रिफरन्स विचारलं जाईल तुम्हाला. आणि तिथे तुम्हाला कंपल्सरी 2 वर्ष तिथेच करंट रोलमध्ये तुम्हाला पोस्टेड राहावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही ट्रान्सफर करू शकता. Above is applicable for A, B, BP across any role vertical. हे सर्व वर्टिकलमध्ये लागू राहील मित्रांनो.
म्हणजे ह्या प्रोग्राममध्ये ABBP ॲक्सिस भारत बँकिंग प्रोग्राम. आता इथे तुम्ही इन्क्वायरी करू शकता मित्रांनो. इथे फॉर्म भरून तुम्हाला इथे मेल वगैरे येईल. प्रोग्राम सिलेक्ट करा. बाकी जर बघितलं तर तुम्हाला इथे डेझिग्नेशन वगैरे पहिलंच मेन्शन आहे मित्रांनो. तर आपण सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तरी सुद्धा तुम्हाला कुठला डाऊट वगैरे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये इन्क्वायरी करू शकता. जर ह्या प्रोग्रामचे फीचर जर हायलाईट करायचे असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन आहे, BA BScला प्रिफरन्स मिळणार आहे, आणि BSc ॲग्रिकल्चर किंवा BSc बायो असेल बायोलॉजी तरी सुद्धा प्रिफरन्स मिळेल. आणि त्याच्यानंतर एज लिमिटचा एक फायदा आहे. मॅक्सिमम एज लिमिट 35 इयर्स आहे. आणखीन बघितलं तुमची सॅलरी ही 4th मंथपासून तुमची चालू होणार आहे. तर हे कुठल्याही प्रोग्राममध्ये 4th मंथपासून सॅलरी मिळत नाही मित्रांनो, कोणताच नाही आहे. हा फर्स्ट प्रोग्राम आहे. तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तुम्ही इथे जाऊन अप्लाय करू शकता मित्रांनो. फायनल इयर विद्यार्थी पण अप्लाय करू शकतात. रजिस्ट्रेशन ओपन आहे मित्रांनो सेकंड बॅचसाठी. आणि ही बिमल मुंजर युनिव्हर्सिटीचे आपण बघितलं तर हिरो ग्रुपचा हा इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे हिरो ग्रुपकडून ही युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश केली गेलेली आहे. 10 वर्ष झाले मित्रांनो हे युनिव्हर्सिटी ओपन होऊन. तर यांचा परफॉर्मन्स किंवा डिलिव्हरी जी आहे कोर्सची ती क्वालिटी आहे, आणि त्याच्यामुळे हे हिरो ग्रुपचं आहे, हे एक ट्रस्टेड आहे त्यांचा टॅग. अच्छा, पलीकडे ॲक्सिस बँकने जर अगर म्हणजे टाईप केला असेल तर ती 100% युनिव्हर्सिटी चांगली असते. बाकी तुम्ही गुगलवरती चेक करू शकता. आणि तुमच्या कंडिशननुसार, फायनान्शियल कंडिशन, तुमचं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे आणि तुमची जी स्टडी प्रिपरेशन चालू असतील कुठल्या एक्झामसाठी, तर त्याचा सर्व गोष्टींचे कन्सिडरेशन, एज वगैरे ह्या फॅक्टर्स कन्सिडर करून तुम्ही इथे डिसिजन घ्या मित्रांनो. जर तुमचं एज वाढत असेल तर हा बेस्ट प्रोग्राम आहे. 28च्या वरती नसेल, 26, 27, 26 आहे तरी तुम्ही थोडे दिवस थांबू शकता, 1-2 वर्ष, दुसरे प्रोग्राम्स तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे, तरी सुद्धा तुम्ही जर काही डाऊट असतील तर तुम्ही इथे मला विचारू शकता. हा कम्प्लीट व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फ्रेशरसाठी आहे. जी मुलं पहिल्यांदा बघतात, त्यांना माहिती नसतं, तर ह्या सर्व गोष्टी आपण असं डिटेल्समध्ये सांगणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. ऑल द बेस्ट.